निषुसीद गणपते गणेषु त्वामाहुर्विप्रतमं कवीनाम्। नमस्कार, आज मी आली आहे श्री सिद्धी महागणपती मंदिरात। याचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। या मंदिराचं पूर्णपणे काम नाही झालंय अजून, पण मागच्याच वर्षी गणपती मंदिराची स्थापना झाली। मी तुम्हाला व्हिडिओत घेते, मला 2 देऊन द्या गुलाबचं फुलं। थँक्यू। काकूंकडून 2 गुलाबाचे फुलं घेऊन मी चालली आता मंदिराच्या दिशेकडे। हे मंदिर पारधी जळगाव इथल्या 5 एकर भव्य जागेत स्थित आहे आणि या 100 फूट लांब 31 पायऱ्या आहे ज्या आपल्याला मंदिराकडे घेऊन जातात। हा जो घंटा तुम्हाला दिसत आहे तो 200 किलो वजनाचा विशाल घंटा आहे आणि हे 6 फूट उंच मूषकराज येथे विराजमान आहेत। तुम्ही बघू शकतात किती सुंदर आणि रेखीव काम याच्यावर केलेलं आहे। आता आपण जाऊया गणपतीच्या मूर्तीकडे। किती भव्य आणि विशाल ही मूर्ती आहे। आपण थोड़ी जानकारी यांच्याकडून घेऊया। आप थोड़ी माहिती दे सकते हैं इस मंदिर के बारे में? हाँ जी, बोलिए प्लीज। ये जो हमारा मंदिर है तो पिछले साल 24 फरवरी को ये जो है तो इसकी ओपनिंग हुई थी, यानी प्राण प्रतिष्ठा। ये सिद्धि महागणपति यानी अपने भारत में सबसे बड़े महागणपति है। दुनिया में इतने बड़े एक ही पत्थर के बने हुए हैं और ये भगवान की ऐसी महिमा है यहाँ पर कि चमत्कारी मूर्ति है। जो लोग बोल के जाते हैं उनकी मनोकामना ये पूर्ण कर देते हैं। आपको पता है कौन से पत्थर से बनी है? हाँ, मार्बल ग्रेनाइट है। अच्छा जी। और इनकी प्राण प्रतिष्ठा कराने वाले माननीय श्रीकांत जी मणियार, ओके, जळगाव। 374 टनाच्या एका शिळेमध्ये बनवलेली 100 टन वजनाची ही भव्य मूर्ती आहे आणि मूर्तीच्या बाजूला 15 फूट उंचीचे रिद्धी सिद्धी पीडम देखील इथे आहे। आता आपण जाऊया। इथून प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे, आपण प्रदक्षिणा घालून घेऊ। तुम्ही बघू शकता रिद्धी सिद्धीची केवढी मोठी मूर्ती आहे आणि जसं आपल्याला पंडितांनी ही 31 फूट उंच भारतातील एकमेव मूर्ती आहे जी 20,000 स्क्वेअर फीट तथा 45 फूट उंच ग्रेनाइट सभागृहात स्थित आहे। आणि इथे आपण प्रदक्षिणा घालून घेऊ। तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की गणपती आणि रिद्धी सिद्धी चे हे मूर्ती किती सुंदर दिसत आहे जवळून। आणि तुम्ही इथे प्रत्यक्षात येऊन या मंदिराला नक्की भेट द्या, म्हणजे तुम्हाला ही भव्य मूर्ती प्रत्यक्षात बघायला मिळेल आणि तुम्हाला याचा लाभ देखील घेता येईल। इथे त्याबद्दलची माहिती सविस्तर दिलेली आहे। ओम गणपतये नमः अशी मंत्र असलेली तब्बल 21 कोटी एवढी मंत्र लिहिलेली पुस्तके या मूर्तिखाली ठेवण्यात आली आहे। तसे इतर श्री सिद्धी महागणपती मंदिराचे वैशिष्ट्य सुद्धा इथे लिहिले आहे, तुम्ही बघू शकता। आणि अजून काही वैशिष्ट्य इथे लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकतात। तुम्ही इथे बघू शकता कसे बांधकाम अजून सुरूच आहे आणि लवकर हे पूर्ण होईल। हे मंदिर जळगाव शहरातील पारधी या गावात स्थित आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असणार तर अशा व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।